मित्रांनो नमस्कार. पसायदान आणि आपला उद्योग याची आपण सांगड घालत आहोत किंवा पसायदानातून आपल्याला उद्योगात काय शिकता येईल हे बघत आहोत. काल आपण पाहिलं होतं, आता विश्वात्मके देवे येणे वागिदने तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आज आपण जाऊया जे खळांची व्यंकटी सांडो. हे जे खळांची व्यंकटी सांडो हे मला फार भावलेलं वाक्य आहे याच्यामधलं किंवा ओळ आहे, ज्यामध्ये जे खळ आहेत म्हणजे थोडेसे निगेटिव्ह प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांची व्यंकटी म्हणजे तसा विचार करण्याची प्रवृत्ती, सांडो म्हणजे त्यांनी ती सोडून द्यावं. मित्रांनो, मागच्या असंख्य वर्षाच्या बिझनेस ट्रेनिंग्समध्ये, स्टाफ ट्रेनिंगमध्ये मला असं स्वतःच्या अनुभवातून सांगता येईल की प्रत्येक कंपनीमध्ये, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये 4 प्रकारचे लोक काम करतात. पहिली कॅटेगरी असते ते आनंदी असतात आणि काम करतात, खुश असतात. दुसरी कॅटेगरी असते ते अपसेट असतात, दुःखी असतात, पण कामाला व्यवस्थित असतात. तिसरी कॅटेगरी असते जे आनंदी असतात पण कामचुकार असतात. आणि चौथी कॅटेगरी असते ते न धड आनंदी असतात न कामाला चांगले असतात. मित्रांनो, वरची 2 लोक तरी बिझनेसमध्ये तुमच्या कामाची असतात, कारण जे आनंदी नसतात पण कामाला चोख असतात, त्यांच्यासोबत बसलं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्यांची व्यंकटी सांडली, थोडंसं त्यांची दुष्प्रवृत्ती कमी केली तर ते व्यवस्थित काम करतच असतात. आता खरा प्रॉब्लेम जो ऑर्गनायझेशनला असतो तो खालच्या 2 कॅटेगरीमधला असतो. ते कॅटेगरी कुठल्या आहेत? जे आनंदी असतात पण काम करत नाहीत. ही खऱ्या अर्थाने मिस्चिवस मंडळी असते. ते दिवसभर काम केल्यासारखं दाखवतात, तुमच्यासाठी ते खूप जास्त लॉयल आहे असं दाखवत असतात, पण तुमची पाठ फिरली की काम करत नाही. यांची व्यंकटी सांडणं आवश्यक आहे. ही खऱ्या अर्थाने डेंजरस मंडळी आहे आपल्या ऑर्गनायझेशनसाठी. आणि यांना आपण म्हणू शकतो की यांची दुष्प्रवृत्ती जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत त्या बाकीच्या लोकांना काम करण्याची प्रेरणा मिळणार नाही. कारण एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम हे 100% होण्याकरता सगळ्यांचा इक्वल कॉन्ट्रीब्युशन आवश्यक आहे. आणि चौथी कॅटेगरी जी म्हणालं, जे न आनंदी असतात न काम करतात, ही माणसं जे असतात ना, ही जनरली फार जुनी झालेली माणसं असतात. ही ओनरच्या विरोधात बोलत असतात, इथे काही उपयोग नाही असं सांगत असतात. यांचं कामच हे असतं की नवीन आलेल्या लोकांना पळवून लावणे, हे ऑर्गनायझेशन कसं काम करत नाही हे त्यांना पटवून देणे. म्हणजे थोडक्यात काय, हे इमानदारीमध्ये एकच काम करत असतात, नवीन आलेल्या लोकांना खराब करणे. यांची ही व्यंकटी सांडल्याशिवाय ऑर्गनायझेशन वर नाही येऊ शकत. ज्ञानेश्वर माऊली हेच म्हणतात ना, जे खळांची व्यंकटी सांडो. हे जे असे दुष्प्रवृत्तीचे व्यक्ती आपल्यासोबत काम करत असतात, जे की आपल्यासोबतही आहेत, या सगळ्यांची दुष्प्रवृत्ती जोपर्यंत सांडली नाही, व्यंकटी जोपर्यंत त्यांनी सोडून नाही दिली, ऑर्गनायझेशन कसं ग्रो होईल मित्रांनो? त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे विचार करावा लागेल की तुमच्यासोबत असलेले काही लोक अपसेट असू शकतात, नाराज असू शकतात, त्यांच्यामध्ये काही मिस्चिवस एलिमेंट्स असू शकतात. त्यांना तुम्हाला सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून किंवा प्रसंगी कठोर होऊन त्यांच्यासोबत तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. त्यांची व्यंकटी जोपर्यंत सांडत नाही तोपर्यंत ऑर्गनायझेशन वर येणार नाही. मी माझ्या ट्रेनिंगमध्ये माझ्या पार्टिसिपंट्सला हेच नेहमी समजावून सांगत असतो की तुमचे एफर्ट्स वाया घालवायला हे ज्यांना असं म्हणू आनंदी पण न काम करणारे आणि आनंदी पण नाहीत आणि न काम करणारे या कॅटेगरीतले लोक सफिशियंट आहेत. तुम्ही किती मेहनत घ्या, तुमचं ऑर्गनायझेशन खड्ड्यात घालू शकतात. त्यामुळे यांची व्यंकटी सांडण्याकडे लक्ष द्या मित्रांनो, तरच तुमचा बिझनेस ग्रो होईल. उद्या परत भेटूया एका नवीन अर्थासह आणि एका नवीन ओळीसह. हा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळांना फॉरवर्ड करा. धन्यवाद.